मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी 4 ठळक घोषणा. मंत्रिमंडळ निर्णय मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे 4 आपण मोठे शासन निर्णय पाहणार आहोत. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन, राज्यातील 54 नदी प्रदूषित पट्ट्याबाबत पुनरुज्जीवन प्रकल्प राबवणार. परिणाम आणि फायदा: नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध होऊन आरोग्याच्या समस्या कमी होतील. शेती, उद्योग व स्थानिक अर्थव्यवस्थेला शाश्वत पाणी स्रोत या ठिकाणी मिळेल. 2 नंबरची अपडेट पाहूया. मंत्रिमंडळ निर्णय मंगळवार दिनांक 1 एप्रिल 2026. जलसंपदा विभाग, अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1,234 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता. सुमारे 32 अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार. 9,600 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार. परिणाम आणि फायदा: 32 गावातील शेतकऱ्यांना थेट सिंचन सुविधा मिळून उत्पादनात वाढ होईल. 9,600 हेक्टर क्षेत्राखालील जमीन लागवडीस योग्य होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आता आपण 3 नंबरचा शासन निर्णय पाहणार आहोत. तर मंत्रिमंडळ निर्णय सामाजिक न्याय विभाग, अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन अर्जाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती. परिणाम आणि फायदा: अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत अभ्यास व छाननी अधिक प्रणालीबद्ध पद्धतीने होईल. अर्ज व निवेदनावर पारदर्शक आणि समन्वयित निर्णय प्रक्रिया तयार होईल. आता पुढची अपडेट पाहूया. मंत्रिमंडळ निर्णय महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग, अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलनासाठी मौजे नवसारी येथील 16,708 चौरस मीटर जागा. परिणाम आणि फायदा: युवकांना दर्जेदार सराव व स्पर्धांसाठी सुविधा उपलब्ध होतील. क्रीडा क्षेत्रात नवीन संधी निर्माण होऊन स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन मिळेल. तर अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय होता. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.